गेले 48 वर्षाच्या लढ्यानंतर गिरणी कामगारांना कोण पनवेल या ठिकाणी आपल्या हक्काचे घर मिळाले, परंतु या हक्काचे घर मिळाल्यानंतरही कुठेतरी नाराजी या गिरणी कामगारांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि याच अनुषंगाने आज आझाद मैदान या ठिकाणी गिरणी कामगारांनी एक मोठा मोर्चा या ठिकाणी वळवलेला आहे आपला सरकारकडे आपला न्याय मागण्यासाठी। आपण जाणून घेऊयात नक्की यांच्या काय मागण्या आहेत आणि काय त्यांच्या सरकारकडे मागण्या आहे। काय सांगाल सर, आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहात, सरकारने आपल्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत, घरं दिलेली आहेत, तरीही या ठिकाणी आपण एवढ्या मोठ्या संख्येने मोर्चा काढलेला आहे। काय नक्की मागण्या आहेत आणि काय तुमच्या भावना आहेत? खरं तर महाराष्ट्र शासनाने गिरणी कामगारांना जी घरं दिली त्यामध्ये ज्यांना मुंबईमध्ये घरं भेटली त्यांच्यासाठी ती योजना तुर्तास ओके होती, ठीक होती। तर ज्यांना मुंबईच्या बाहेर घरं देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रयत्न केला त्यातला पायलट प्रोजेक्ट म्हणून पहिल्यांदा कोण पनवेलच्या प्रोजेक्टकडे पाहिलं जातं। परंतु ह्या कोण पनवेलच्या प्रोजेक्टमध्ये आमची अशी मागणी आहे की गिरणी कामगारांना चक्क म्हाडा आणि शासनाने फसवलेलं आहे। कारण ही रेंटल MMRDA बांधलेली रेंटल घरं होती ती त्यांनी म्हाडाला वर्ग केली आणि म्हाडाने ही गिरणी कामगारांना घरं दिली। त्या ठिकाणी 160 फुटाची 2 घरं, 320 स्क्वेअर फूटची 2 घरं प्रत्येक गिरणी कामगारांना 6 लाखामध्ये देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला। पण इतक्या छोट्या घरांना आज महाराष्ट्र शासन आणि म्हाडा म्हणतं की 5,500 रुपये 4,500 रुपये तुम्ही मेंटेनन्स भरा। कसं शक्य आहे? मुंबईच्या गावामध्ये दुर्गम भागामध्ये असलेल्या घरांना 4,500 रुपये मेंटेनन्स देणं शक्य नाहीये। त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र शासनाने आम्हाला मुंबईच्या बाहेर तर नेलंच, परंतु ही घरं देऊन आम्हाला फसवलेलं आहे। बिचारा गरीब गिरणी कामगारांनी 6 लाख रुपये ज्यावेळेला मूळ किंमत भरली त्यावेळेला लोन काढलं, कर्ज काढलं, लोकांकडून नुसते पैसे घेतले, प्रॉपर्टी विकली आणि ही घरं समाधानासाठी विकत घेतली होती। पण आज हे गिरणी कामगार त्रस्त झालेले आहेत। एवढा मोठा मेंटेनन्स भरण्यासाठी कुठल्याच गिरणी कामगारांची त्या ठिकाणी अवस्था नाहीये। आणि याचा अर्थ असा आहे की गिरणी कामगारांनी ज्यावेळेला शासनाकडे मागणी केली की आमचा ह्या मेंटेनन्सचा आपण विचार करा, तर महाराष्ट्र शासन विचार करत नाहीये, महाराष्ट्र शासन पाहत नाहीये, म्हाडाने हात वर केलेत। याचाच अर्थ असा की आम्हाला म्हाडा आणि महाराष्ट्र शासनानं घरं देऊन फसवलेलं आहे। भविष्यामध्ये 1 लाखापेक्षा जास्त लोकांना ही घरं देणार आहे। आमची अशी मागणी आहे की जर का आम्ही फसलो असेल तरी 1 लाख लोक देखील त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या आयुष्याला बसणार आहेत, अशी आमची प्रचंड मागणी आहे। आणि म्हणून आम्ही शासनाकडे विनंती करतोय की आमची 3 वर्षाची मेंटेनन्स माफी आपण करावी, कुठल्याही परिस्थितीमध्ये करावी। आणि ज्या नवीन लोकांना आता मेंटेनन्स भरावा लागणार आहे, जी नवीन लोक आता आलेली आहेत त्यांचा मेंटेनन्स कमीत कमी 1,000 रुपये असावा, अशी आम्ही तीव्र अशी मागणी म्हाडाकडे केली आहे। 2,417 कुटुंबाचं हे संकुल आहे। आता 900 ते 950 लोकांनी ताबा प्रक्रिया पूर्ण केली, परंतु आता तिथली दुरावस्था पाहता त्या ठिकाणी फक्त 50 ते 100 कुटुंब फक्त वास्तवाला आलेले आहेत। मुळात त्या ठिकाणी भाडोत्री देखील मिळत नाही आणि जर भाडोत्री मिळाला तर ते 3,000 भाडं देतात, पण त्याच्यापेक्षा 1.5 पट तर म्हाडाचा मेंटेनन्स आहे। लोक अक्षरशः कंटाळलेले आहेत की एवढा मेंटेनन्स भरायचा कुठून। त्यामुळे आम्ही शासनाकडे ही मागणी केलेली आहे, मुख्यमंत्र्यांकडे आम्ही मागणी केलेली आहे की आपण आम्हाला भेट द्या, आमच्या मागण्या मान्य करा, तरच या संकुलामध्ये राहण्याचा आम्हाला आनंद घेता येईल, अन्यथा शासनाने आम्हाला बदललं असेल जी भूमिका असेल। या गोष्टीनंतरही जर सरकारने आपल्याकडे लक्ष दिलं नाही आणि आपल्या मागण्या मंजूर केल्या नाही तर कशा पद्धतीचं काम असेल आणि कशा पद्धतीने तुम्ही पुढील मोर्चाची आखणी करणार आहात? आम्हाला जर शासनाने जर निर्णय दिलाच नाही या गोष्टीवरती तर आम्ही आमच्या एका समिती सर्वजण आम्ही कोर्टाचा दरवाजा तोड करणार आहोत आणि कोर्टाकडे आम्ही आमचा न्याय आणि हक्क मागणार आहोत। पण माझी एक शासनाला विनंती आहे की जो मेंटेनन्स तुम्ही आम्हाला लादलाय आमच्यावरती तो आम्हाला तुम्ही त्या भाडे स्वरूपात जरी दिला आमच्या गिरणी कामात तरी आम्ही स्वीकारायला तयार आहे। जो तुम्ही आम्हाला 5,500-6,500 रुपये तुम्ही मंथली मागता आमच्याकडे ना, तो आम्हाला द्या। ती रूम आमची रूम तुम्ही वापरा, तुम्हाला जे करता येईल ना आतापर्यंत तुम्ही केलेलं, आमचा जॉब घेतलेलाच नाही आतापर्यंत। इथून पुढे पण तो जॉब तुम्ही घ्या आणि ते 5,500 ते 6,000 तुम्ही आम्हाला द्या, महिने आम्हाला द्या, आम्ही ते घ्यायला तयार आहे, पण आम्ही भरायला तयार नाही। मुंबईत घरे मिळावी अशी अनेक संघटनांनी आता मागण्या सुरू केलेल्या आहेत गिरणी कामगारांच्या। जर गिरणी कामगारांना मुंबईतच घरं मिळत असतील त्यावेळेस तुमची काय मागणी असेल, कशा पद्धतीने तुम्ही विचार कराल? आम्ही तर निश्चितपणे आजच अशी मागणी केलेली आहे की जर का तुम्ही आमचा मेंटेनन्स माफ करणार नसाल तर आम्ही तुम्हाला पैसे परत करतो।
आम्हाला मुंबईत घरं द्या. आम्हाला तुमचं घरच नको आहे मुंबईच्या बाहेर. जर तुझी भूमिका असेल तर तुम्ही बिंदास्त तुम्ही आमचे पैसे परत करा आणि आम्ही मुंबईमध्ये नवीन घरं घेऊ तेव्हा आम्ही नवीन पैसे भरू. तर आम्हाला तुमची कोणकोणची घरं हे आवश्यक तरी आम्हाला नको आहे. जर दिली ना मॅडम तर शेजारीच नवीन स्कीम बांधलेली आहे भाडाने 1 BHK चे, तर ते आम्हाला खाली करून तिकडे द्यावे. इथं लय मोठा उपकार होईल. एवढी शासनाला आमची गिरणी गावी कळकळ आहे ना, कोणगाव देण्याची इच्छा आहे ना आम्हाला, कोणगाव द्या. पण जे म्हाडाने आता नवीन स्कीम बाजूला उभी केली आहे ना त्याच्यामध्ये आम्हाला इन्व्हेस्ट करू नका. थँक्यू.